माझी धाकटी जाऊबाई तिच्या नवऱ्यापेक्षा वयाने मोठी होती, कारण माझ्या दीराने त्याच्या पसंतीच्या मुलीबरोबर लग्न केले होते. तरीही माझा दीर चिंतित आणि कमकुवत होऊ लागला होता. तो दररोज रात्री त्याच्या खोलीबाहेरच्या सोफ्यावरच झोपायचा आणि नंतर त्यांच्या खोलीमधून धाकट्या जाऊबाईचा विचित्र आवाज यायचा. एका रात्री माझा दीर खोलीबाहेर झोपला होता, तेव्हा खोलीमधून जाऊबाईचा आवाज येत होता. खरं काय आहे ते बघण्यासाठी जेव्हा मी तिच्या खोलीत गेले, तेव्हा मला खूप मोठा आश्चर्याचा धक्का बसला. कारण माझी धाकटी जाऊबाई तर माझा दीर माझ्यापेक्षा छोटा होता. मी त्याला माझा मुलगाच मानायचे. तो दिसायला खूपच स्मार्ट होता. त्याचे आता शिक्षण पूर्ण झाले होते आणि चांगल्या नोकरीवरही लागला होता. सर्व काही चांगले होते म्हणून घरात सर्वांनी त्याच्या लग्नाचा विषय काढला. पण माझ्या दीराने तेव्हा स्पष्टपणे सांगितले की मला एक मुलगी आवडते, तिच्यावर माझे प्रेम आहे आणि मला तिच्यासोबतच लग्न करायचे आहे. माझे सासू सासरे आधुनिक विचारांचे होते. लव्ह मॅरेज करायला आमच्या घरात कोणालाही अडचण नव्हती. त्यामुळे माझे सासू सासरे दीराला म्हणाले की तुला जर त्याच मुलीबरोबर लग्न करायचे असेल तर आपण तुझे लग्न लावून देऊ. त्यानंतर आम्ही सर्व माझ्या दीराला पसंत असलेल्या मुलीला पाहायला गेलो. ती मुलगी दिसायला खूपच सुंदर होती, पण ती मुलगी माझ्या दीरापेक्षा 3 वर्षांनी मोठी होती. म्हणून माझ्या सासू सासऱ्यांनी माझ्या दीराला समजावले की जास्त वयाच्या मुलीबरोबर लग्न करणे चांगली गोष्ट नाही. पुढे जाऊन खूप अडचणी येतात. परंतु वयाची ही एक गोष्ट सोडली तर त्या मुलीमध्ये कोणतीच कमतरता दिसत नव्हती आणि माझ्या दीराला फक्त आणि फक्त त्याच मुलीबरोबर लग्न करायचे होते. त्या मुलीबद्दल माझ्या दीराची कोणतीही तक्रार नव्हती. म्हणून मी आणि माझ्या नवऱ्याने सासू सासऱ्यांना समजावून सांगितले. त्यामुळे ते सुद्धा या लग्नाला तयार झाले आणि अशा प्रकारे सर्वांच्या मर्जीने माझ्या दीराचे लग्न त्याच्या पसंतीच्या मुलीसोबत झाली. लग्नानंतर सुरुवातीचे काही दिवस माझा दीर आणि छोटी जाऊबाई महाबळेश्वरला फिरायला गेले होते. त्यानंतर सर्व काही नॉर्मल चालले होते. पण हळूहळू माझ्या छोट्या जाऊबाईची गुपिते उघडू लागली. माझी छोटी जाऊबाई खूप चांगले जेवण बनवायची आणि सर्वांसोबत सुद्धा मिळून मिसळून राहायची आणि मला सुद्धा तिच्या मोठ्या बहिणीप्रमाणेच जीव लावायची. माझ्याप्रमाणेच ती माझ्या सासू सासऱ्यांचीही खूप काळजी घेत होती. हळूहळू माझ्या छोट्या जाऊबाईने सर्वांचीच मनं जिंकून घेतले होते. कारण ती दिसायला तर सुंदर होतीच, परंतु ती खूप समजूतदारही होती. यापेक्षा आम्हा सर्वांना आणखी काय पाहिजे होते. अशी सून आणि अशीच छोटी जाऊबाई तर सर्वांनाच हवी असते. ती तिच्या चेहऱ्यावरून अजिबात जास्त वयाची वाटत नव्हती. त्यामुळेच ही गोष्ट लोकांना समजलीच नव्हती की ती माझ्या दीरापेक्षा वयाने मोठी आहे. माझ्या छोट्या जाऊबाईमध्ये आणि माझ्यामध्ये खूप चांगली मैत्री झाली होती. मी एक टीचर होते आणि सोबतच मी पुढचे शिक्षणही घेत होते. त्यामुळे जॉब आणि शिक्षणामुळे माझ्याकडे वेळ खूपच कमी असायचा. त्यातून थोडा वेळ मिळाला तर मी माझ्या धाकट्या जाऊबाईसोबत गप्पा मारायचे. ती माझी प्रत्येक गोष्ट ऐकून घ्यायची. परंतु आजकाल मला माझा छोटा दीर खूपच टेन्शनमध्ये असल्यासारखा वाटू लागला होता. लग्न झाल्यानंतर त्याच्या चेहऱ्यावर जे हास्य होते ते हास्य आता हळूहळू कमी होऊ लागले होते. मी जेव्हा त्याला पाहायचे तेव्हा तो सतत कोणत्या ना कोणत्या तरी विचारात हरवलेलाच असायचा. याबद्दल मी माझ्या दीराला अनेकदा विचारण्याचा प्रयत्नसुद्धा केला. कारण पहिल्यापासून माझा दीर प्रत्येक गोष्ट माझ्याबरोबर शेअर करायचा. परंतु सध्या तो इतका टेन्शनमध्ये असूनसुद्धा त्याची कोणतीच गोष्ट तो माझ्याबरोबर शेअर करत नव्हता. मला वाटायचे की आता त्याची बायको आली आहे म्हणून तो सर्व काही तिलाच सांगत असेल. पण माझी धाकटी जाऊबाई एकदम आनंदात राहत होती. तिला पाहून मला असे वाटत होते की जर तिचा नवरा एवढा चिंतेत असेल मग ती एवढी आनंदात कशी राहू शकते. विचार करण्याची गोष्ट आहे ना की जर एखाद्या स्त्रीचा नवरा खूपच टेन्शनमध्ये असेल तर त्याची बायको आनंदात कशी काय राहू शकते. मग मी विचार केला की कदाचित माझा दीर त्याच्या ऑफिसच्या कामामुळे टेन्शनमध्ये असेल आणि त्यामुळेच तो त्याच्या बायकोला काही सांगत नसेल. असे वेगवेगळ्या प्रकारचे विचार माझ्या मनात फिरत असायचे. कारण माझा दीर माझ्या कोणत्याच प्रश्नाचे नीट उत्तर देत नव्हता. तो मला नेहमी हेच सांगायचा की वहिनी, मला कोणत्याही गोष्टीचे टेन्शन नाही. तुम्ही फक्त आता तुमच्या अभ्यासावर लक्ष द्या, कारण तुमची परीक्षा जवळ आली आहे. आता माझ्या सासू सासऱ्यांनाही माझ्या दीराचे असे वागणे समजायला लागले होते. त्यांनी सुद्धा त्याला खूप विचारण्याचा प्रयत्न केला, परंतु माझा दीर कोणाला काहीही सांगायला तयारच नव्हता. माझी आणि धाकट्या जाऊबाईची चांगली मैत्री झाली होती. म्हणून मी तिला विचारले की भाऊजींना काय टेन्शन आहे का? तुला याबद्दल काय माहिती आहे का? आम्हाला त्याच्या चेहऱ्यावर स्पष्टपणे टेन्शन दिसते, तुला दिसत नाही का?
तेव्हा माझी धाकटी जाऊबाई लगेच म्हणाली, हो, मला पण जाणवू लागले आहे, परंतु मी 1000 वेळा विचारूनही ते मला सुद्धा काहीच सांगत नाही. माझ्या दीराच्या अशा वागण्यामुळे आम्ही सर्वजण चिंतेत असायचो, कारण तो दिवसेंदिवस कमजोर होत चालला होता. तो पहिल्यासारखा कोणाबरोबरही गप्पा मारायला बसत नव्हता किंवा मज्जा मस्ती करत नव्हता. आता तो ऑफिसमधून आला की जेवण करून त्याच्या खोलीत जाऊन लगेच झोपी जायचा. दिवसेंदिवस त्याची शरीरयष्टी कमकुवत होत चालली होती. त्याची अवशी अवस्था पाहून बाबांनी आणि माझ्या नवऱ्याने एक निर्णय घेतला की माझ्या दीराला डॉक्टरांकडे घेऊन जायचे. परंतु माझा दीर डॉक्टरांकडेही जाण्यासाठी तयार होत नव्हता आणि त्याला कशाचे टेन्शन आहे हे सुद्धा सांगायला तयार नव्हता. परंतु या सगळ्यांमध्ये माझी धाकटी जाऊबाई मात्र खूपच खुश आणि बेफिकीर असायची. खरं तर या सर्व गोष्टींची सर्वात जास्त काळजी तिला व्हायला हवी होती, परंतु तिने विचार करणे तर सोडाच. साधं आपल्या नवऱ्याची आपल्याला खूप काळजी आहे दाखवण्याचं नाटक देखील ती करत नव्हती. उलट दिवसेंदिवस ती आनंदी राहायला लागली होती. पण माझ्या दीराच्या अशा अवस्थेमुळे मला त्याची खूपच काळजी वाटू लागली होती. कारण दीर असला तरी मी त्याला माझा मुलगा मानला होता. त्याचे लग्नही त्याच्या मर्जीने त्याच्या पसंतीच्याच मुलीबरोबर झाले होते. तो त्याच्या जीवनात खूपच आनंदी राहत होता. मग हे असे अचानक कसे काय झाले याच गोष्टीचे खरे तर मला टेन्शन आले होते. माझे सासू सासरे आणि माझा नवरा देखील खूप टेन्शनमध्ये होते, पण आपल्या मनातील दुःख ते कोणालाही सांगत नव्हते. माझी परीक्षा चालू झाली होती म्हणून मी रात्री उशिरापर्यंत अभ्यास करत असायचे. एक दिवस रात्री मला तहान लागली म्हणून मी पाणी आणण्यासाठी माझ्या खोलीतून बाहेर आले. तेव्हा मी बघितले की माझा दीर बाहेर सोफ्यावर झोपला होता. त्याला असे बघून मला खूपच वाईट वाटले होते. तो इथे काय करत आहे, तो त्याच्या खोलीत का नाही झोपला, असा प्रश्न माझ्या मनात निर्माण झाला. नंतर मी असा विचार केला की कदाचित त्याची तब्येत बरी नसेल म्हणून तो बाहेर येऊन झोपला असेल. कारण माणसाची जर तब्येत खराब असेल तर त्याला बंद खोलीत कोंडल्यासारखे होते आणि माझ्या दीराला असेही वाटत असेल की त्याच्यामुळे त्याच्या बायकोलाही त्रास नको व्हायला म्हणून तो बाहेर झोपला असेल. म्हणून मी या गोष्टीकडे दुर्लक्ष केले. पण माझी परीक्षा चालू असल्यामुळे मी रोजच रात्री उशिरापर्यंत अभ्यास करत असायचे. तेव्हा मला माझा दीर रोज बाहेर सोफ्यावरच झोपलेला दिसायचा. मी ही गोष्ट माझ्या सासू सासऱ्यांना सांगितली नाही आणि माझ्या नवऱ्याला देखील सांगितली नाही. कारण सासू सासरे अगोदरच माझ्या दीराच्या कमजोर होत चाललेल्या तब्येतीमुळे खूप टेन्शनमध्ये होते. उगाच टेन्शन वाढायला नको म्हणून मी त्यांना ही गोष्ट सांगितली नाही. आणि माझा नवरा कामानिमित्त महिनाभर दुसऱ्या शहरात गेले होते म्हणून त्यांना तिकडे टेन्शन नको म्हणून मीही त्यांना ही गोष्ट सांगितली नाही. माझी खोली आणि माझ्या दीराची खोली शेजारीच होती म्हणूनच मला माझ्या दीराच्या खोलीतून नेहमीच आवाज यायला लागला होता. ही गोष्ट माझ्यासाठी नॉर्मल होती, कारण जेव्हा नवरा बायको बोलत असतील किंवा खोलीत टीव्ही चालू असेल तेव्हा आवाज बाहेर येणार हे स्वाभाविकच होतं. परंतु मध्यरात्रीच्या वेळेस मला माझ्या दीराच्या खोलीतून आवाज यायचा. तेव्हा मी उठून बाहेर जायचे तेव्हा मला माझा दीर बाहेर सोफ्यावर झोपलेला दिसायचा. सुरुवातीला तर मला असे वाटत होते की माझा दीर उठून बाहेर येत असेल म्हणून त्याची बायको त्याला बाहेर जाण्याचे कारण विचारत असेल, म्हणूनच रात्री उशिरापर्यंत त्या दोघांमध्ये बोलणे होत असेल असे मला वाटत होते. परंतु एक दिवशी असे झाले की मी माझ्या खोलीत बसून अभ्यास करत होते. तेव्हा मला माझ्या दीराच्या खोलीतून आवाज येत होता म्हणूनच मी माझ्या खोलीतून बाहेर आले. तेव्हा तर माझा दीर मला सोफ्यावर झोपलेला दिसला. मग मात्र मला आश्चर्य वाटले की माझा दीर जर बाहेर सोफ्यावर झोपलेला आहे तर मग त्याच्या खोलीतून आवाज कोणाचा येत आहे. मी विचार करत करतच माझ्या खोलीत परत येऊन झोपून गेले. आणि मग दुसऱ्या दिवशी सकाळी मी माझ्या धाकट्या जाऊबाईला विचारले की भाऊजी आजकाल रात्रीच्या खोलीमध्ये का झोपत नाही आणि तुझ्या खोलीतून सारखा सारखा आवाज कोणाचा येतो, तू रात्रभर टीव्ही पाहत असते का? तेव्हा ती म्हणाली, माहीत नाही तुमच्या दीराला काय झाले आहे, त्यांना खोलीमध्ये गुदमारल्यासारखे वाटते म्हणून ते खोलीबाहेर निघून जातात आणि आम्ही दोघे कधी बोलत असतो तेव्हा त्याचा आवाज तुम्हाला येत असेल किंवा खोलीमध्ये टीव्ही चालू असेल त्याचाही आवाज तुम्हाला येत असेल. तिचे हे बोलणे ऐकून मी मात्र परत तिला काही जास्त प्रश्न विचारले नाही. काही दिवस असेच निघून गेले. एक रात्री मी माझ्या खोलीतून बाहेर आले कारण मी तांदूळ भिजवायचे विसरले होते म्हणून मी किचनमध्ये जात होते. तेव्हाही छोट्या जाऊबाईच्या खोलीतून बोलण्याचा आवाज येत होता. आता तर मी खूपच चकित झाले होते कारण माझा दीर तर माझ्या समोरच सोफ्यावर झोपलेला होता. तर मग माझ्या छोट्या जाऊबाईच्या रूममध्ये कोण आहे
ते पाहण्यासाठी मी हळूच तिच्या रूमजवळ गेले. त्यावेळी दरवाजाला आतून कडी नव्हती. मी हळूच दरवाजा थोडा पुढे ढकलला. तेव्हा मला दरवाजाच्या सापटीतून जे काही दिसले ते पाहून मला धक्काच बसला. परंतु मी त्यावेळी आरडाओरड न करता स्वतःवर ताबा ठेवला आणि मागे फिरले. मी विचार केला की सगळ्यात पहिल्यांदा ही गोष्ट मी माझ्या सासूला सांगेन, कारण सासूबाई व्यतिरिक्त ही गोष्ट मी दुसऱ्या कोणालाही सांगू शकत नव्हते. पण दुसऱ्या दिवशी माझी परीक्षा असल्यामुळे मी लवकरच कॉलेजमध्ये निघून गेले. जेव्हा मी पेपर देऊन घरी आले तेव्हा मला माहिती पडले की माझ्या छोट्या दिराची तब्येत खूपच खराब झाली आहे, म्हणून त्याला हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले आहे. या सगळ्या गडबडीमध्ये ती गोष्ट माझ्या लक्षातच राहिली नाही. माझ्या दिराला 3-4 दिवस हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केल्यानंतर डिस्चार्ज मिळाला. तेव्हा त्याला डॉक्टरांनी सांगितले होते की त्याला रक्ताची खूप गरज आहे, त्याचे रक्त कमी झाले आहे. परंतु माझ्या दिराला रक्ताची कमी का आहे हे मला समजले होते, पण ही गोष्ट मी कोणालाही सांगू शकत नव्हते, कारण यामागचे सत्य मला कळाले होते. या गोष्टीची जरासुद्धा भनक कोणाला लागली असती ना, तर माझ्या दिराप्रमाणेच माझीही अवस्था तशीच झाली असती. त्यातच माझ्या सासूबाई बीपीच्या पेशंट होत्या, म्हणून मी त्यांना काहीही सांगितले नाही आणि बाबांना मी ही गोष्ट सांगू शकत नव्हते, म्हणून मी शांतच राहिले. शेवटी मी एक माणूस होते, कोणी देव नाही. आता माझ्या छोट्या जाऊबाईचे बरोबरचे वागणे बदलू लागले होते, कारण मी तिला आता घाबरू लागले होते. परंतु तिला काहीच पर्वा नव्हती. ती हसून खेळून सर्व घरात फिरून सर्वांशी गप्पा मारायची. या अगोदर मला ही गोष्ट लक्षात आली नव्हती, परंतु जेव्हापासून मी तिच्यावर नजर ठेवू लागले तेव्हा मला समजले की माझी जाऊबाई कधीही तिच्या खोलीत कोणालाही जाऊ देत नव्हती. तसेही तिच्या खोलीची साफसफाई तर ती स्वतः करायची, त्यामुळेच तिच्या खोलीत जायची कोणालाच गरज पडत नव्हती. पण छोटी जाऊबाई कधीही खोलीबाहेर आली की खोलीचा दरवाजा बंद करूनच घ्यायची, आणि जेव्हा ती खोलीमध्ये असायची तेव्हा सुद्धा ती आतून तिच्या रूमचा दरवाजा बंद करून घ्यायची. या अगोदर मी या सर्व गोष्टी नोटीस केल्या नव्हत्या, म्हणून मी आता ठरवले होते की एक दिवस संधी साधून मी तिच्या खोलीत जाऊन बघणार, म्हणजे काहीतरी पुरावा मला नक्कीच सापडेल. परंतु असे कोणतेच कारण नव्हते की ते कारण सांगून मला तिच्या खोलीत जाता येईल. मग माझ्या डोक्यात विचार आला की ती जर कधीतरी माहेरी गेली तेव्हाच मला तिच्या रूममध्ये जाता येईल. परंतु ती सुद्धा संधी मला मिळतच नव्हती, कारण ती माहेरी जातच नव्हती. आता हळूहळू माझ्या दिराची तब्येत सुधारू लागली होती, परंतु त्याची बाहेर सोफ्यावर झोपण्याची सवय अजूनही गेली नव्हती. तो अजूनही बाहेरच झोपायचा. एक दिवस माझ्या छोट्या जाऊबाईची आई आजारी पडली, म्हणून ती तिच्या आईला भेटण्यासाठी तिच्या माहेरी गेली, आणि तेव्हाच मला तिच्या खोलीची झडती घेण्याची संधी मिळाली. त्या दिवशी मी सुट्टी घेतली होती आणि घरातले काम झाल्यानंतर मी साफसफाईचे कारण सांगून तिच्या खोलीत गेले, कारण याविषयी मला माझ्या सासू सासऱ्यांना काही माहिती पडून द्यायचं नव्हतं. मग मी तिच्या खोलीत जाऊन सर्व ठिकाणी शोधाशोध करायला सुरुवात केली, परंतु मला असे काहीच सापडले नाही. एकच गोष्ट शोधायची राहिली होती, ती म्हणजे तिचे कपाट. पण त्या कपाटाची चावी मला कुठेच सापडली नाही. त्यामुळे अजूनही माझे मन अस्वस्थ होते, कारण त्या रात्री मी जे काही पाहिले होते ते खोटे असू शकत नव्हते. छोटी जाऊबाई जोपर्यंत माहेराला राहिली होती तोपर्यंत माझा दीर त्याच्या खोलीत शांतपणे झोपत होता. त्या दिवसात मी कधीही त्याला बाहेर झोपताना पाहिले नव्हते. तेव्हाच मला अंदाज आला की माझा दीर त्याच्या बायकोमुळेच बाहेर येऊन झोपतो. पण मग माझा दीर कोणालाच काहीच का सांगत नव्हता? आता याविषयी मला माझ्या दिराबरोबर बोलण्याची गरज भासू लागली. एक दिवस माझा दीर बाहेर बाल्कनीत बसला होता. मी त्याच्याजवळ गेले आणि म्हणाले, तू मला तुझी आई मानतोस ना? मग आईपासून काही लपवतात का? तू कोणती गोष्ट माझ्यापासून आणि सर्वांपासून लपवत आहेस ती मला माहिती आहे. तू तुझ्या बायकोमुळेच तुझ्या खोलीत झोपत नाहीस. सांग आता ही गोष्ट आमच्यापासून का लपवत आहेस? तेव्हा माझा दीर म्हणाला की तू सांग, मी ही गोष्ट आईबाबांना किंवा तुला कशी सांगू? तुम्ही सर्वजण मला हे लग्न करण्यापासून थांबवत होता, परंतु मीच हट्ट केला आणि हे लग्न केलं. मग मला माझे कर्तव्य पार पाडावेच लागेल ना? यावर माझ्या दिराला म्हणाले, तुझ्या बायकोचा काही प्रॉब्लेम आहे का? मध्यरात्री तिच्या खोलीतून 1-2 वेळा बोलण्याचा आवाज येत असतो. तेव्हा दीर म्हणाला, वहिनी, तुला तर 1-2 वेळाचा आवाज आला असेल, मला तर नेहमीच आवाज ऐकायला येतो. परंतु हा काय प्रकार आहे ते मला सुद्धा माहिती नाही आणि मी शोधण्याचा सुद्धा प्रयत्न केला नाही. आपण माझ्या बायकोला सुद्धा दोष देऊ शकत नाही, कारण ती माझ्या पसंतीची आहे आणि पसंतीचीच नव्हे तर ती माझी इज्जत सुद्धा आहे. जर का मी तिच्या अशा वागण्यावर बोट उचलले
तर ते माझ्यावरच उलटेल. राहिली गोष्ट रात्री बाहेर येऊन सोफ्यावर झोपण्याची, तर मला रात्री झोपल्यानंतर शुद्धच राहत नाही की मी कुठे आहे. पण जेव्हा सकाळी मी उठतो तेव्हा मी स्वतःला बाहेर सोफ्यावर पाहतो. मला तर हे सुद्धा माहिती नाही की मी बाहेर येऊन कसा झोपतो. मला माहिती नाही हे सर्व काय आहे आणि हे सर्व ती का करत आहे. मी माझ्या धीराला म्हणाले, आपल्याला दोघांना मिळूनच या गोष्टीविषयी सर्व जाणून घेणे खूप गरजेचं आहे. तेव्हा माझा धीर म्हणाला, चालेल, आता इथून पुढे मी सुद्धा असा गाढ झोपणार नाही. 2 दिवसांनी जेव्हा माझी जाऊबाई माहेरावरून परत आली तेव्हाच मी ठरवले की आज रात्री मी झोपणार नाही. परंतु मी ठरवून सुद्धा मला झोप लागलीच. मध्यरात्री जेव्हा माझे डोळे उघडले तेव्हा माझ्या धीराच्या रूममधून आवाज येत होता. पण माझा धीर तर बाहेर सोफ्यावरच झोपला होता. मी धीराच्या रूमचा दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला, पण रूमचा दरवाजा उघडलाच गेला नाही, कारण तो आतून बंद केला गेला होता. मी माझ्या धीराला उठवण्याचा खूप प्रयत्न केला, पण तो उठायलाच तयार नव्हता. म्हणून मला शेवटी माझ्या खोलीत परत जावे लागले. दुसऱ्या दिवशी माझा धीर सकाळी नेहमीप्रमाणे जेव्हा उठला तेव्हा त्याला रात्रीचे काहीही आठवत नव्हते. त्याला रात्री कोण बाहेर घेऊन आले हेही त्याला माहिती नव्हते. पण या उलट माझी छोटी जाऊबाई मात्र एकदम नॉर्मल होती. मी माझ्या छोट्या जाऊबाईला म्हणाले की रात्री मी तुमच्या खोलीचा दरवाजा वाजवला होता, पण तुम्ही उघडलाच नाही. तेव्हा ती म्हणाली, मला काहीच ऐकायला आले नाही, कारण मी झोपले होते. काही दिवस गेल्यानंतर आम्ही सर्वांनी एक विचित्र गोष्टीचा सामना केला. त्या दिवशी बाहेरचे वातावरण एकदम प्रसन्न होते. रात्री रोजप्रमाणे आम्ही सर्व लोक आपापल्या खोलीत झोपण्यासाठी गेलो. तेवढ्यातच छोट्या जाऊबाईच्या रूममधून खूप जोरात आवाज येऊ लागला. आवाज एवढा जोरात होता की माझ्याबरोबर माझे सासू सासरेही उठले आणि आम्ही जेव्हा बाहेर आलो तेव्हा माझा धीर सोफ्यावर झोपलेला होता. आम्ही त्याला उठवण्याचा खूप प्रयत्न केला, परंतु तो उठायलाच तयार नव्हता. मग आम्ही त्याला तिथे सोडून जावेच्या खोलीकडे गेलो. तिने रोजप्रमाणे दरवाजा आतून बंद केला होता. सासूबाईंनी खूप दरवाजा वाजवला, परंतु ती दरवाजा उघडतच नव्हती. शेवटी नाईलाजाने आम्ही एक्स्ट्रा चावी शोधली आणि त्या चावीने दरवाजा उघडला. जी गोष्ट मी त्या रात्री पाहिली होती तेच दृश्य आज माझे सासू सासरेही बघत होते. जाऊबाई खोलीच्या मधोमध उभी होती. तिची अशी अवस्था पाहून सासऱ्यांनी नजर खाली केली आणि ते त्यांच्या रूममध्ये निघून गेले. परंतु सासूबाईंनी मात्र पुढे जाऊन लगेचच तिच्या अंगावर चादर टाकली आणि म्हणाल्या, हा काय प्रकार आहे. परंतु माझी छोटी जाऊबाई शुद्धीत नव्हती. ती अशी चालत होती की एखादी नाचणारी महिला जशी चालते तशीच तिची चाल होती. तिच्या अंगावर कपडे सुद्धा असे होते जशी काही ती एक पब मधली नाचणारी महिला आहे त्या प्रकारचे कपडे घालून ती डान्स करत होती. मला तर काहीच समजत नव्हते. माझ्या खोलीत 2 झोपेच्या गोळ्या होत्या. मी त्या झोपेच्या गोळ्या घेऊन आले आणि पाण्यामध्ये मिक्स करून माझ्या जाऊबाईला दिल्या. त्यानंतर ती लगेचच झोपली. सकाळी जेव्हा ती उठली तेव्हा ती स्वतःला बघून हैराण झाली होती. माझा छोटा धीर सुद्धा खूप हैराण होता, कारण तो आज सुद्धा सोफ्यावरच झोपलेला होता. रात्री एवढा आवाज येऊन सुद्धा त्याचे डोळे उघडले नव्हते. छोट्या जाऊबाईची संपूर्ण हकीकत आता आमच्या समोर आली होती. मी माझ्या सासूबाईंना हळूच कानात म्हणाले की हा सर्व प्रकार मी काही दिवसांपूर्वीच पाहिला होता. सासूबाई म्हणाल्या, आपल्याला हिच्या आईवडिलांबरोबर याबद्दल बोलावेच लागेल. माझ्या सासूबाईंनी तिच्या आईला फोन लावून झालेला सर्व प्रकार सांगितला. तेव्हा तिची आई म्हणाली की तिला लहानपणापासूनच असा त्रास आहे. जेव्हा आकाशामध्ये जास्त चांदण्या ती पाहते तेव्हा तिला असा प्रॉब्लेम जास्त होतो. सकाळपर्यंत मात्र ती एकदम नॉर्मल होऊन जाते. तिच्या लग्ना अगोदर आम्ही एका देवऋषाकडे म्हणजे बाबांकडे जाऊन तिच्या या अशा वागण्यावर उपचार करून घेतले होते. तेव्हा ती एकदम नॉर्मल झाली होती. हा एक प्रकारचा आजारच असतो. याला स्प्लिट पर्सनॅलिटी डिसऑर्डर म्हटले जाते. तुम्ही हा आजार गुगल करू शकता, तुम्हाला सर्व काही समजेल. तेव्हा सासूबाईंनी ठरवले की तिला आपण कोणत्या बाबाकडे न नेता हॉस्पिटलमध्ये घेऊन जाऊया. नंतर मी माझ्या धीराला विचारले की तुझ्या मनात काय काय असेल ते मला सांग. तेव्हा तो म्हणाला, मागचे काही दिवस मी नशेचे औषध घेत होतो, कारण जेव्हा ती शुद्धीत नसायची तेव्हा ती मला माझ्याही नकळत औषध देऊन बाहेर झोपवायची. त्यामुळेच मी एवढा जास्त कमजोर होऊ लागलो होतो. जेव्हा मी स्वतः डॉक्टरांकडे जाऊन माझे चेकअप करून घेतले तेव्हा मी अँटीडोस घ्यायला चालू केले. तेव्हा आता कुठे मला बरे वाटू लागले आहे. माझ्या जाऊबाईच्या खोलीची झडती घेण्यात आली तेव्हा नशेचे औषध सापडले होते.
छोटी जाऊबाई जेव्हा शुद्धीत नसायची तेव्हा ती हे सर्व करत होती, म्हणूनच आम्ही तिच्यावर कोणताही आरोप करू शकत नव्हतो. जेव्हा आम्हाला तिच्या आजारपणाचे समजले तेव्हा आम्ही सर्वांनी मिळून तो आजार बरा होण्यासाठी प्रयत्न चालू केले आणि म्हणूनच आता माझी छोटी जाऊबाई पूर्णपणे नॉर्मल झाली आहे आणि आता ते दोघेही सुखाने संसार करत आहे. परंतु जर अशीच परिस्थिती दुसऱ्या कोणत्या घरात आली असती तर लोकांनी जाऊबाईला वेडी समजले असते आणि त्यामुळे तिला घरातून बाहेर काढले असते, नाहीतर स्वतःच्या मुलाला त्रास होतो म्हणून तिला पोलिसांच्या ताब्यातही दिले असते. परंतु या सगळ्यामध्ये तिचा काहीही दोष नव्हता, म्हणून अशा व्यक्तीला कधीही ढोंगी बाबांकडे, फकीरांकडे, देवदेव ऋषीकडे न नेता डॉक्टरांकडे नेऊन त्यांच्यावर योग्य उपचार घ्यायला हवेत. आज माझी छोटी जाऊबाई आमच्यासोबत आनंदाने आयुष्य जगत आहे. जे समोर दिसते ते सत्य आहे असे आपण नेहमी मानतो, परंतु एखादा माणूस जर असा वाईट वागत असेल तर त्यामागचे कारण जाणून घेणे ही खूप गरजेचं असते. नाहीतर एखादा चुकीचा निर्णय एखाद्या व्यक्तीचे आयुष्य उद्ध्वस्त करू शकतो, याच या कथेतून स्पष्ट होते. फ्रेंड्स, तुम्हाला ही स्टोरी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि नात्यांचा स्पर्श या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून ऑलवर सेट करा, म्हणजे पुढची व्हिडिओ तुम्हाला लगेच भेटेल. धन्यवाद.